नमस्कार. 9 दिवस 9 देवींचे दर्शन या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या नवरात्रीचा पहिला दिवस आणि आपण आलो आहोत कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर. किल्ले दुर्गाडी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अखंड हिंदुस्थानातील पहिले आरमार आहे. या किल्ल्याची बांधणी 24 ऑक्टोबर 1650 रोजी करण्यात आली. याच किल्ल्याला 4 बुरुजांचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याची बांधणी झाली तेव्हाच येथे दुर्गादेवीचे मंदिर बांधण्यात आले. म्हणजे जवळपास 375 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या मंदिराची घडण आजही तितकीच सुरेख आणि मनमोहित करणारी आहे. नवरात्रीच्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत येथे 10 दिवस जत्रा भरते. या देवीची ख्याती दूरवर पसरलेली आहे आणि असे म्हटले जाते की ही देवी नवसालाही पावते. म्हणूनच दरवर्षी हजारो भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण शहर हे आदिलशहाकडून जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केलं आणि त्यानंतर या दुर्गाडी किल्ल्याची स्थापना केली. छोटासा इतिहास आहे. हा या दुर्गाडी किल्ल्याला जेव्हा महाराजांना सर करायचा होता त्यावेळेस कल्याण मधल्या शिवाई चौकामध्ये जरीमरा माता मंदिर आहे. या किल्ल्याला चढाई करण्याच्या एक दिवस आधी जरीमरी माता मंदिर मध्ये शिवाजी महाराजांनी स्वतः देवीचा गोंधळ घातला होता आणि त्यानंतर हा किल्ला सर झालेला आहे. तर तेव्हापासून इथे दुर्गाडी मातेचं मंदिर वगैरे दुर्गा देवीचं मंदिर आहे त्यांच्या स्थापनेपासून ही सुरुवात झालेली आहे.